नमस्कार मंडळी, मराठी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण चिकन बिर्याणी। तर चिकन बिर्याणीची रेसिपी आपण बघूया। चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया। बिर्याणीसाठी मी 1 किलो बासमती तांदूळ घेतला आहे। अख्खावाला तांदूळ आहे। हे बघू शकता, जुना तांदूळ आहे। जुन्या तांदळाची बिर्याणी छान होते, भात चांगला फुगतो। बिर्याणीसाठी 1 किलो चिकन घेतला आहे। ते चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे। मी 4 ते 5 कांदे असे उभे चिरून घेतले आहे। एकदम पातळ चिरले आहे। हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। अर्धा कांदा आपण मॅरिनेशन साठी वापरणार आहोत आणि अर्धा लेयर साठी वापरणार आहोत बिर्याणीच्या। कांदा तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय। असा कांदा चुरून घ्यायचा, त्यामुळे ते कांद्याचे लेयर सगळे बाजूला होतील आणि कांदा असा सुट्टा सुट्टा होईल। आपलं तेल गरम झालेलं आहे। अशा पद्धतीने कांदा तेलामध्ये घालायचा। कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे सांभाळून तेलात कांदा सोडायचा आहे। कांदा आपला अशा पद्धतीने तळून झालेला आहे। तळायचा, जास्त ब्राऊन पण नाही होऊन द्यायचा, नाहीतर तो कडू लागतो। कांदा आपला तळून झालेला आहे। अशा पद्धतीने तळून घ्यायचा तो। सर्वात आधी आपण तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घेऊ। तांदूळ आपला स्वच्छ धुवून झालेला आहे। तांदूळ आपला स्वच्छ धुवून झालेला आहे। आपण आता त्याला शिजवून घेऊया। तांदूळ शिजायला घालण्यासाठी पातेल्यात पाणी ठेवूया। भात शिजवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पातेलं गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये चमचाभर तेल घालायचंय। आपलं तेल गरम झालं आहे, त्यामध्ये 2-3 काळी मिरी घालायची, 2-3 लवंग घालायच्या, 2 विलायची घालायची हिरवी, 2 तुकडे दालचिनीचे, 2 तेजपत्त्याची पाने आणि शेवटीला शहाजिरे घालायचे। ते तडतडून झालं की त्यामध्ये थोडं पाणी घालायचं। त्या फोडणीमध्ये आपण पाणी घालून घेतलं आहे। पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। भाताच्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण तोपर्यंत आहे ना चिकन मॅरिनेट करून घेऊया। चला, मॅरिनेशन साठी सगळ्यात आधी आपण अर्धा चमचा हळद घालू। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे बिर्याणी मसाला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ। अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण याच्यामध्ये ऍड करायची। आणि आपण जो तळलेला कांदा घेतला आहे तो पण अर्धा घालायचा मॅरिनेशन, अर्धा लेयर साठी ठेवायचा। पेलाभर दही घेतला आहे, ते पण मॅरिनेशन साठी टाकायचं। आता मसाले चांगले हाताने चिकनला लावून घ्यायचे आहेत, म्हणजे मॅरिनेट चांगलं होतं चिकन।
अशा पद्धतीने चोळून लावायचे मसाले सगळे. आपला मसाला झालेला आहे चिकनला लावून. आता आपण हे थोडं मॅरिनेट होऊन देऊ अर्धा तासासाठी. पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण जो तांदूळ धुवून ठेवला होता तो पण चांगला भिजलेला आहे. आता आपण पाण्यामध्ये तांदूळ घालायचा. बिर्याणीच्या तांदळामध्ये आपण हे लिंबू पिळून घेऊया, जेणेकरून भात चिकटणार नाही पातेल्याला. तांदूळ शिजण्यासाठी झाकण ठेवूया पातेल्यावर. तांदूळ शिजेपर्यंत आपण बिर्याणीचा मसाला करून घेऊ. आपण जे चिकनची ग्रेव्ही करणार आहे त्यासाठी मसाला तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी 3 कांदे चिरून घेतले आहेत उभे आणि हे 3 छोट्या आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत. त्यानंतर वाटण्यासाठी मोठ्या आकाराचं खोबरं घेतलं आहे. एक मोठी गड्डी लसणाची सोलून घेतली आहे. एक मोठ्या आकाराचा आल्याचा तुकडा घेतला आहे. 4-5 पानं पुदिन्याची घेतली आहे. एवढी कोथिंबीर घेतली आहे. हे बघू शकता. 3 काळी मिरी घेतली आहे. शहाजिरे घेतले आहेत आणि 3 लवंगा घेतल्या आहेत. 2 हिरवी विलायची घेतली आहे. 2-3 तेजपत्त्याची पानं घेतली आहेत. या सर्व वस्तूंचं आता वाटण करून घ्यायचं आहे. आपण जे मसाले घेतले होते वाटण्यासाठी त्याचं वाटण करून तयार आहे. तांदूळ आपलं शिजून झालेला आहे. तांदूळ आपला चांगला शिजून झालेला आहे. 70 ते 80% तांदूळ शिजवायचा आहे, नाहीतर तो जास्त शिजला तर बिर्याणीमध्ये तो भात असा आहे ना चिकट पण होतो आणि तुटतो पण, अर्धा अर्धा होतो भात. त्यामुळे बिर्याणी नीट होत नाहीये. अशा पद्धतीने तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. चला आता त्यातलं पाणी निथळून घेऊया. पण पाणी पण निथळून घेतलं आहे. अशा प्रकारे आपण पाणी निथळून भात पूर्ण सुट्टा करून घेतला आहे. आता चिकन ग्रेव्हीची तयारी करूया. सगळ्यात आधी कुकर घेतला आहे मी, त्यामध्ये 3 चमचे तेल घालते. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मी चिरलेला हा कांदा घालणार आहे. ग्रेव्हीसाठी आपण मोठ्या आकाराचे 4 कांदे कापून घेतले होते आणि लहान आकाराचे असे टोमॅटो 4 घेतले होते चिरून. चांगलं परतून झालेलं आहे, तो चांगला विरघळला आहे. आता आपण जे वाटण केलं होतं ते आता त्यामध्ये परतायला घालायचं. आपण हा मसाला आता चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला आपला चांगला परतून झाला आहे. आता त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं. मॅरिनेट करताना आपण चिकनला मसाले भरपूर लावून घेतले होते, त्यामुळं ह्याच्यामध्ये कोणतेच मसाले वापरायचे नाहीयेत. आता मॅरिनेट केलेलं 1 किलो चिकन आपण मसाल्यामध्ये घातलं आहे. चिकन चांगलं मसाल्यात मिक्स करून घेऊया. चिकनला चांगलं पाणी सुटेपर्यंत परतत राहायचंय. चिकन चांगलं आपण मिक्स करून घेतलं आहे मसाल्यात. चिकन आपलं चांगलं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण पेलाभर पाणी घालायचं आणि कुकरला 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. चिकन आपलं चांगलं परतून झालं आहे. मी कुकरमध्ये चिकनची ग्रेव्ही करतेय, तर आपण कुकरमध्ये आहे ना आता पेलाभर पाणी घालायचं आणि त्याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरमध्ये पटकन होईल चिकन ग्रेव्ही. हे मसाल्याच्या भांड्यात जे मसाला उरला होता त्यातच मी पाणी घातलं आहे आणि ते पाणी मी चिकन मध्ये घालत आहे. मिक्स करून घेऊ. आता आपण कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेऊ.
ग्रेव्ही आपली तयार झाली आहे। आता आपण लेयर लावून घेऊया। बिर्याणीची लेयर लावण्यासाठी आपण पातेलं घेतलं आहे। त्यामध्ये आपण 7 ते 8 पाने तेजपत्त्याची खाली पसरवून घ्यायची तळाला। पाने अशी आपण लावून घेतली आहेत। त्यानंतर ना त्याच्यावरती भात पसरवायचा थोडासा। त्यानंतर ना आपण जो तांदूळ शिजवून घेतला आहे तो थोडासा असा पसरवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तांदूळ पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर ना अशा प्रकारे ही ग्रेव्ही अशी घालायची तांदूळावरती। आता आपली ही पहिली लेयर झालेली आहे। आता आपण हा पूर्ण राईस इथं घालून घ्यायचा पूर्ण लेयर मध्ये। अशा प्रकारे आपण तांदळाची लेयर लावून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जी चिकनची ग्रेव्ही बनवली आहे त्याचे पीसेस चिकनचे आणि ग्रेव्ही पूर्ण या राईस वरती पसरवून घ्यायची। ग्रेव्ही पसरवून झाली की कोथिंबीर आणि पुदिन्याची थोडी पानं चिरून घेतली आहेत ती त्याच्यावरती घालवायची। चालू। त्यानंतर ना आपण जो कांदा तळून घेतला होता तो थोडा पसरवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे परत आपण एक भाताची लेयर लावून घ्यायची आहे। अशी स्टेप फॉलो करायची। पूर्ण ग्रेव्ही आणि राईस संपस तोपर्यंत अशा लेयर लावून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपली बिर्याणीची पूर्ण लेयर लावून झालेली आहे। लेयर लावून झाल्यानंतर ना तेल किंवा तूप आपण वरतून घालायचं आहे बिर्याणीमध्ये। मी तेल घातलं आहे, तुम्ही तूप घालू शकता। बिर्याणीची पूर्ण लेयर लावून झाली आहे। आता आपण झाकण ठेवून बिर्याणीला 10 ते 15 मिनिटं दम देऊन घेऊया। शकता आपली बिर्याणी तयार आहे। हे बघा भात पण पूर्ण एकदम मोकळा मोकळा झाला आहे। अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार आहे। चला मग आता बिर्याणी सर्व करू। सोबत खायला आपण कांदा चिरून घेतला आहे। त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर, मीठ घातलं आहे। 2 लिंबाच्या फोडी घेतल्या आहेत आणि काकडी घेतली आहे। बिर्याणी आपली मस्त तयार झाली आहे। बिर्याणीचा सुगंधही खूप छान आहे। टेस्ट करून बघूया। आपली बिर्याणी खूप छान झाली आहे, एकदम चविष्ट झाली आहे। आपण बिर्याणीमध्ये कोणताही कलर वगैरे काही यूज केलं नाहीये, कमी मसाल्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण बिर्याणी केली आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट देखील करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।